तुम्हाला माहीत आहे का, भारतातील LG कंपनी आता तिच्या कोरियन पॅरेंट कंपनीपेक्षा मोठी झाली आहे. LG इंडियाची व्हॅल्युएशन आता 1.14 लाख कोटी झाली आहे. तर कोरियामधली पॅरेंट कंपनी फक्त 84,500 कोटी म्हणजे इंडियन LG मूळ कंपनीपेक्षा 37% मोठी झाली आहे. 2025मध्ये LG इंडियाने IPO काढला आणि पहिल्याच दिवशी शेअर्स 50% वाढले. 1140 रुपयांचा इश्यू प्राईस थेट 1710 वर गेला आणि IPOला $50 बिलियन डिमांड ही 2008 नंतरच मोठी ठरली. कारण इंडिया हा आता LGसाठी गोल्ड माइन झाला आहे. इथं इलेक्ट्रॉनिक्स मार्केट दरवर्षी 14% वाढतोय. आज LGचं LED TVमध्ये 63% मार्केट शेअर आहे, वॉशिंग मशीनमध्ये 34% आणि फ्रीजमध्ये तब्बल 43%. वरून मेक इन इंडियामुळे 54% पार्ट्स भारतातच तयार होतात आणि पुढच्या 4 वर्षात ते 63% होणार. LGने आपली ताकद ओळखली आणि डायरेक्शन बनवली. तसंच आपण सगळ्यांनीही आपल्या लाईफ, करिअर आणि बिझनेसचं सेल्फ केस स्टडी केलं तर डायरेक्शन आपोआप क्लिअर होईल. कारण ग्रोथ बाहेरून येत नाही, ती आतून सुरू होते. आणि जसं LG भारतात स्वतःचं नाव कमावणार आहे, तसंच आपल्यालाही आपल्या आयडियांवर विश्वास ठेवत पुढे जायला पाहिजे.